वेलकम बॅक टू द ब्लॉग. आता नेक्स्ट ब्लॉग असणार आहे हा आमच्या गावच्या यात्रेविषयी. माझं गाव आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर तालुका आणि राजगुरू तालुक्यांमध्ये पाईट म्हणून एक एरिया आहे, त्याच्याजवळच आमचं गाव आहे. एकदम छोटूसं गाव आहे आमचं. तर आमच्या गावची यात्रा आहे आणि आता त्याच्यासाठी मी गावी चालली आहे. आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहे गावाला जाण्यासाठी. आणि आमच्या गावाला एस टीने जाता येतं आणि एस टीनंतर ट्रेन पण आहे पुण्यामध्ये म्हणजे कसं तळेगावपर्यंत उतरून तुम्हाला पुढे जावं लागतं. पुण्यामध्ये गावागावापर्यंत ट्रेन पोहोचलेली नाही. जसं मोस्टली जे साताऱ्यावाले लोक असतात ते किंवा मला वाटतं सोलापूर वगैरे असतात ते सगळे ट्रेननेच पुढे जातात, तसं आमच्या इकडे नाही. पुण्यात जायचं म्हणजे मेनली लोक काय म्हणतात बाय रोडच मोस्टली प्रेफर करतात. आणि आमच्या इकडे जाण्यासाठी पण मोस्टली सगळे ट्रॅव्हल्स वगैरे नाही, एस टी किंवा तुमची पर्सनल गाडी असेल तर ती ह्या दोन गोष्टीच मेनली प्रेफर केल्या जातात. तर आता माझ्या गावची यात्रा आहे आणि त्यासाठी चालली आहे मी गावाला. तर बघू कसं सगळं घडतोय पुढचा प्रवास. तो मी सगळा रेकॉर्ड करेलच आणि आमच्या गावच्या ज्या काही गोष्टी मला सांगता येतील किंवा आठवतील की ज्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत, ज्या वेगळेपणे जे काय असेल सांगण्यासारखं, ते मी नक्कीच तुम्हाला सांगेन. तर आता कदाचित गाडीत बसल्यानंतर भेटूया किंवा गावी गेल्यानंतर भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हाय. काल रात्री 3 वाजता मी गावाला पोहोचली आहे. त्याच्यानंतर आता सकाळचे किती मला वाटतं 10 का किती वाजलेत. नाश्ता पाणी झाला. आता मी तुम्हाला आमचं गाव दाखवते कसं आहे ते. माझ्या गावात मी आमचं गाव दाखवते, आमचं घर कसं आहे. हे असं गाव आहे. इथून रस्ता येतो, अजून तिकडून लांबून रस्ता आहे. हे आमचं इकडे शेतामध्ये घर आहे. हे पण कोणत्या लोकांचं घर आहे. आता आपण चालले आमच्या घराकडे. आम्ही जो राहतो ही शेत आहे तिथे. म्हणजे ॲक्च्युली गाव तिकडे आहे. जे मेन गाव आहे ते दिसतंय का लांब, हे गाव इकडे. आणि आता ही जी इकडं घरं बांधली आहेत ही सगळी शेतात घरं बांधलेली आहेत. हे निलगिरीचं झाड आहे. कसं आहे आमचं गाव. हे तिथे माझं घर आहे. हे इथं कसं काय म्हणतात, पठार असतं ॲक्च्युली. असं इथं सपाट जमीन नाही दिसणार. आमचा मावळ भाग आहे. इथं सगळं असं डोंगर नसते, दऱ्या. आणि इथे कशी झाडं आहेत. हे इथे आमचं घर आहे. आमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कसं असतं, पहिली तर गोष्ट म्हणजे की 2 भाग पडतात इथे मध्ये. त्याला एका भागाला मावळ म्हणतात, दुसऱ्या भागाला देशरान म्हणतात. तर माझ्या गावाकडून पुढेच मावळ भागाला सुरू होते. मावळ भाग म्हणजे काय, जिथे पूर्ण डोंगर वगैरे असतो तो मावळ भाग, आणि जिथे सूर्यास्ताला जातो तो मावळ भाग. तर आमचा मावळ भाग म्हणजे सगळा डोंगरदऱ्या. हे असे बघितले, हा कुठून दिसेल व्यवस्थित. मावळ भागामध्ये तुम्हाला नुसते डोंगरदऱ्या दिसणार. हा डोंगर आहे. ह्या डोंगराचं नाव काय मला पण माहीत नाही. आणि तो तिकडे दुसरा डोंगर. असे डोंगर आहेत चहू बाजूने. आणि ही शेती आहे. ही कोणाची शेती? हे नाही आमचं शेत. आमचं शेत कोणतं आहे? हे आमचं शेत आहे. हे इथे असं घर आणि घराच्या समोरच आमचं शेत आहे. हा पूर्ण पट्टा आमचा आहे आणि हे खालचं शेत पण आमचं आहे. हा जो दिसतोय ना इथे, ह्याचं नाव कुंडेश्वर आहे. आणि हा डोंगराच्या पायथ्याशी माझ्या मामाचं गाव आहे. आणि हे बाकी मुंबईला मोकळं जागा बघायला भेटत नाही. गावाला जिकडे बघावं तिकडे नुसतं मोकळी जागा असते. आता ह्याचं आमच्या इकडचा भाग कसा असते तुम्हाला सांगते. आता ही जागा इथे, तरी ते तिकडे घर आहे. तिकडे हे तरी कमीत कमी दिसते. पण सेम लेवलला तिथे खाली पण दुसरं एक घर आहे, पण ते थोडं खाली असल्यामुळे इथून दिसतसुद्धा नाही. जेव्हा की ते फक्त 5-10 मिनटाच्या वॉकिंगवरच आहे, असं असतं. आणि आता हे धान्य काय लावले काय माहीत. मावळ भाग असा असतो जिथे पूर्ण डोंगरदऱ्या असतात. आणि देशरान म्हणजे तिथे तुम्हाला डोंगर बघायला भेटणार नाही, पूर्ण सपाट जमीन असते. मी अहमदनगरला गेली होती. अहमदनगरलाच ना, हां अहमदनगरला. तिथे मला म्हणजे जेवढा भाग मी फिरली, मला वाटतं शिर्डीच्या आसपासच्या एरियामध्ये मी फिरली होती, तिथे कुठेच तुम्हाला डोंगर बघायला नाही आहे. तसं आमच्या भागात तुम्हाला फक्त डोंगर दिसतील. आणि माझं गाव तसं छोटंच आहे. मला वाटतं गुगलवर एक साईट आहे,
ज्या साईटवर तुम्हाला तुमचं पण गावची सगळी एकूण एक माहिती मिळते. तुमच्या गावामध्ये माणसं किती आहेत, त्यात फिमेलचं पॉप्युलेशन किती आहे, पुन्हा मेल फिमेल पॉप्युलेशन सगळं, लिटरसी रेट किती आहे, कास्ट वाईज किती आहे, ते सगळं कळतं. तर त्या साईटवर पण आमच्या गावात किती फक्त 1000 का 600चीच लोकसंख्या आहे. खूप छोटं गाव आहे. आणि तिथे हे मेन गाव, इथे आमची देवी, हा सगळा डोंगर जो पूर्ण लगोपाठ असा तिथपर्यंत गेला आहे, असा डोंगरनी वेढलेलं आहे. तिकडे मामाचं गाव, ह्या साईडला पुढं चालत गेलं मावशीचं गाव, आणि ते पुढे गेलं का मेन रस्ता दिसतो. लांब आहे पण दिसतो. आणि त्याच्यानंतर आणि ही इथे दिसते का, ही ठाकरवाडी म्हणजे आदिवासी लोक, त्यांचे घर आहे तिथे. आणि वर असा डोंगर, ह्या डोंगरावर कधी कधी मोर असतो. इथे हे क्षेत्र नसल्यामुळे इथे रात्रीची जनावरं येतात. इथे तरस येतो. परत बिबट्या होता. आता बिबट्या दिसणं कमी झालं पण बिबट्या पण यायचा. तरस, बिबट्या, कोल्हा हे सगळे प्राणी इथे येतात. सापा वगैरेची नाही एवढी भीती, पण तरस वगैरे तर येतो. आमच्या गावचं स्वतःचं धरण असल्यामुळे पण इथे थोडंसं असं गेलं ना का तिथे खाली त्या काय म्हणतात त्याला, पठारांच्या तिथं मध्ये आमचं धरण आहे गावचं. इथून काही दिसणार नाही पण तिथे धरण आहे. आता पाणी आहे का नाही माहीत नाही, पण किती प्रशस्त आहे. मुंबईला अशी प्रशस्तपणा बघायला भेटत नाही. हे असं डोंगर गाव सगळं छान आहे. आनंद घ्यायचा 3 दिवस यात्रेचा. आणि गावाबद्दल म्हणजे कसं, आता आपल्याकडे अजून गाव ही सिस्टम आहे. प्रत्येकाला इथे स्वतःचं गाव असतं. आणि मी अमेरिकेचे व्हिडिओ बघत असते. तिथली लोक काय करत असतात, आता अमेरिकेत पण कसे सगळे ते मायग्रेटेड लोक आहेत. प्रत्येकजण मला वाटतं नेटिव्ह अमेरिकन सोडले तर तिथले व्हाईट ब्लॅक जे कोणी असतील ते सगळे तिथले इमिग्रंट्सच आहेत. तर ते लोक त्यांचे मी व्हिडिओ बघत असते. ते ना स्वतःची DNA टेस्ट करून घेतात की बाबा मी नेमकं मूळ काय आमचं. मग प्रत्येकाला ते खूप इंटरेस्टेड असतं. ते खूप लोक स्वतःची DNA टेस्ट करून घेतात, स्वतःचं सगळं जाणून घेण्यासाठी की आपले ॲन्सेस्टर्स आहेत ते कोणत्या गावावरून आलेले, कोणत्या देशातून आलेत वगैरे, त्याच्यासाठी DNA टेस्ट करून घेत असतात. आता आपण तर भारताची अजून मूळ रहिवासी नाही. प्रत्येकाला आपल्याला स्वतःचं मूळ माहिती आहे. त्यामुळे माझं नेहमी असतं की गाव म्हणजे काय, जिथे अजूनही आपली लोक ज्यांच्याशी आपला काय म्हणू शकतो DNA मॅच करतो म्हणा, किंवा जे आपलं मूळ आहे ते हे गाव आहे. तर त्यामुळे माझ्या दृष्टीने गाव म्हणजे नेहमी काय, जिथे अजूनही आपली मुळं रोवलेली आहे ते म्हणजे गाव. आणि म्हणून माणसाने गावाशी नेहमी रिलेटेड राहिलं पाहिजे. भले तुम्ही मुंबईला कुठे राहा तरी पण गावाशी नेहमी कनेक्शन असलं पाहिजे, कारण हीच ती जागा आहे जिथे आपण बिलॉंग करतो. हे आपलं मूळ आहे असं आहे. नाहीतर नंतर आपल्याला पण अमेरिकन लोकांसारखी आपली मुळं शोधावी लागतील DNA टेस्ट करून की आमचं मूळ कुठलं आहे. त्यापेक्षा जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत त्याचा काय म्हणतात त्याला सांभाळून ठेवलं पाहिजे. आलं पाहिजे गावाला कधी ना कधी, थोडे दिवस का होईना. इथे आमचेच रिलेटिव्ह आहे, त्यांची शेती, त्यांनी ते शेती केली आहे. जे ते नेहमी राहतात त्यांची आहे शेती वगैरे. आम्ही कधीतरी येतो, आमचं काय नाही म्हणजे आम्ही करत नाही. जसं इथे सगळं गाव आहे. रात्रीचा एवढा अंधार असतो इथे, पूर्ण अंधार. ते घर आता बघा ना 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण इथे सपाट जमीन नाही, त्याच्यामुळे ते कसं खाली दिसते. आधी त्यांचा कुत्रा होता जो लय धावून यायचा, त्याला नेलं बिबट्यानी पकडून. त्यामुळे आता नाही तर लगेच भुंकत आला असता. ते इथे नेहमी राहतात, तर त्यांनी कशी शेती केली आहे इथे. आमच्या सोबतच इथे शेजारच्या आणखी पण 1-2 गावांची यात्रा असते. तर त्या लोकांच्या यात्रा खूप मोठ्या भरतात. तर ते 3 दिवस भरवतात यात्रा. आमची एकच दिवस असते. मोठ्या गावांची 3 दिवस यात्रा असते. तर त्यांच्याकडे आजपासूनच बैलगाडी सुरू झालीत. तर याच्यात येतोय की नाही माहीत नाही, पण इथे ते जे अनाऊन्समेंट करतात बैलगाड्यांची, त्यांची अनाऊन्समेंट सुरू आहे. इथे कशा कोण आहेत काय माहीत. मला वाटतं मी कितवीला असेल, खूप लहान असतानाच बांधलेलं आहे हे असं. इथे आलं की आमचा हॉल आहे इथे असा. वरती कशी कौल सगळी. ह्याला तुळई म्हणतात. इथे मंदिर आहे. देव आणलेत मुंबईवरून इथे. आणि हा असा हॉल आहे इथे. त्याच्यानंतर हा इथं असा बेडरूम आहे. आई म्हणते सगळा पसारा तसंच पडला. म्हणलं तू 3 दिवसात काय निट करणार आहेस. हे असं बेडरूम आहे. इथे कपडे अडकून ठेवलेत सगळे. इथं आईची प्रॉपर्टी, आईच्या गोदड्या, एवढ्या गोदड्या तिने सगळ्यांची कपडे ओढून गोदड्या शिवल्यात. आणि हे इथं असा बेडरूम आहे. आता आहे पसारा. हे इथं सगळा पसारा पडला असा. इथून ह्या खिडकीतून गाव दिसतात. तर ही झाडी काढली असती ना तर दिसलं असतं, पण काय इथं झाडी कधी काढणार काय माहीत.
हे असं इथून असं हॉल आहे. आई काय करते तिथे. ही आमची तुळस दिसते इथून दारातून. त्याच्यानंतर ही खिडकी, त्याची सगळा पसारा. हे आमचा फोटो, मम्मी पप्पाचा फोटो, आमच्या चौघांचा पण फोटो होता. तो कुठं गेला काय माहीत. ही पप्पांच्या नावाची पाटी. एकदम जुन्या जुन्या चालीरीतीत बांधलेलं आमचं घर आहे. हा किचन इथे. ही सगळी आईची प्रॉपर्टी. इथे मोरी आहे. इथे चूल बनवून घेतली. तिला लय हौस आहे सगळ्या गोष्टींची आईला. इथे चूल आहे. परत तिला मांडणी लागते मोठीच्या मोठी. त्याच्यात खूप सारी भांडी. अर्धी भांडी तर बाहेरच नाही काढली. आता 3 दिवसांसाठी आलो आहे म्हणून जेवढी लागतात तेवढीच भांडी काढली आहे. हा किचन. इथे गॅस आहे. आता मी भाकरी बनवणार आहे थोड्या वेळात. हे असं आमचं घरी. आता मी भाकरी करणार आहे आणि माधुरीच्या हातच्या भाकरी खायला नशीब लागतं. तर आज ह्या लोकांचं नशीब उघडले की ते माझ्या हातच्या भाकरी खाणार आहेत. इथे मला भाकरी करायला बघा आता तुम्ही. मी बाजरीच्या भाकरी करते. लोक मी यूट्यूबला बघते की गरम गरम पाणी वापरून भाकरी करतात. गरम गरम पाणी नाही वापरत. आम्ही स्पष्टपणे थंड पाण्यातच करतो. ए आई, खाली रुमाल नाही दिला. खरं तर मी 2 हाताने भाकरी करत असते. मी कसं तरी करते. 2 हाताने भाकरी पटापट. मला मोठ्या भाकरी करायला फार आवडतात. अशा एकदम मोठ्या मोठ्या. एका भाकरीचं पोट भरलं पाहिजे. आता भाकर उचलायची. अजिबात टाकलेलं नाही. इथं धुवायला द्यायला ठुलं होतं बाई. मगाची कापलेली धुतलेली कोथिंबीर पुढे वरती टाका तिकडे. फक्त शेंडच उडवायची. आई भाजली का? कडणी कच्चीचे पण ती राहू दे, भाजलीच ठेव. नाही. पहिलीच भाजायची ना. झालं भात आता तो कोर्स नाही सांगितलं.
आता आम्ही शेतात आलो आहे ना, शेतात आले आम्ही. आणि आम्ही आता काय करणार, डान्स करणार आहे. डान्स करणार आहे. हा, बाळ आम्हाला ना डान्स करून दाखवणार आहे. हा, करणार ना डान्स तू? हा. हा, मग थांबा आता तिथं उभं राहा जा. कसं करायचं तू कमी झाली नाही तू कर, मी तुला दाखवते कसा डान्स केलाय ते. थांबा, कर कर, काय नाही होत, मग आपण युट्यूबला टाकायचं. कर. हा. नाही करते. नाव सांग तुझं, शाण्या बाळासारखं नाव सांग. माझे नाव एवढं सचिन गायगोटे, दत्ता अंगणवाडी, शाळा गायगोटवाडी, पोस्ट प्रमुख, तालुका खेड, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र, देश भारत, जय हिंद. जय हिंद. आणि तू कशाला आलाय सांग आमच्या गावाला, सांग तर. यात्रेला आल बोल. बघू दे ना, बघू दे. दाखवते तुला, बोल ना. आमच्या कोणाच्या बाबाच्या गावची यात्रा आहे म्हणून आलोय, बोल. आमच्या भावाची, इकडून बोल, इथंच बोल, ये इथूनच बोल. आमच्या तुझं नाही बोल, बघ सगळी बघणार तुला. बोल, आमच्या बाबाच्या गावची यात्रा आहे आमच्या बाबाची गावची यात्रा आहे म्हणून मी आलोय. म्हणून मी आलोय. आणि आता आम्ही शेतात आलोय. शेतात आलोय म्हणून. हा, आणि तुम्ही सगळे आमचा व्हिडिओ बघा. तुम्ही सगळे आमच्या व्हिडिओ बघा. हा, बोल. तिकडं आमचं घर आहे, तिकडे आमचं घर आहे, आणि तिकडं गाव आहे, तिकडं गाव आहे, आणि हे इथं असं शेत आहे. ते तिथं इथं इथं असं. इथं असं शेत आहे आमचं. हा, आणि आम्ही आलोय आता फिरायला. आम्ही आलो आता फिरायला. आणि तू कुठे का रात्रीचे किती किती वाजले तरी बाळा? मला माहिती 6-7 वाजले असतील. आणि 6-7 वाजता असे हवा सुटले, सगळे केस असे उडतायत. आणि हे असेल कोणाच्या आमच्या शेजाऱ्यांची शेती. त्यांनी असं काय रे बाळे, मका आहे? हा. कसं मका आहे इथं. आणि हे इथून आमचं असं पूर्ण एवढं मोठं शेत आहे. हे पूर्ण आमचं शेत आहे. आणि आता गावात लाईटी लागल्या आहेत. गावात ही अशी लाईट असते जी खांबळ्यावर दिसते ना, अशी प्रत्येक खांबळ्यांवर अशा मोठमोठ्या लाईटी असतात. आणि चंद्र आलाय आकाशात, आणि हे सूर्यास्ताची वेळ आहे. किती सुंदर आहे हे दृश्य. आता पाठवायचं का कुठं पाठवायचं लोकांना? लोकांना? नाही मी टाकलेलं पैसेच नाही माझ्या नाही मला दिसलंच नाही. तुला नाही समजत नाही. काही देऊ आता आम्ही देवीच्या मंदिरापाशी आलोय. हे आमच्या देवीचं मंदिर आहे, मुक्काई देवी.
तुम्ही उपस्थित सावडे आणि पंचक्रोशीतील तमाम रसिक बांधवांना श्रीराम कलपतक मंडळ बहुतेक गौरव केंद्र ठाकरे मंडळाच्या वतीनं शतशः मानाचा मुद्रा. त्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना करतात ती गणेशाची आराधना.